अखेर देवळाली मतदारसंघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट या दोन्ही उमेदवारांमधील संभ्रम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडवलाय। गिरनार येथील सभेत शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना दिलेला एबी फॉर्म अवैध असल्याचं पत्र राष्ट्रवादी पक्षाचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट सभेत वाचून दाखविले। शिवसेना पक्षातर्फे देवळाली मतदारसंघातनं डॉक्टर राजश्री हरिश्चंद्र अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर ह्याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार श्रीमती सरोज बाबूलाल अहिरे ह्या पण उमेदवार आहेत। त्यामुळे महायुतीच्या दोन्ही उमेदवार आमने सामने असल्याने महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून माननीय शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षातर्फे देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार श्रीमती सरोज अहिरे यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे। त्यामुळे देवळाली मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार या सरोज अहिरेच असल्याचं निश्चित झालंय। काही दिवसांपासून पक्षाचे कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। आज देवळाली गाव येथील प्रचार रॅली दरम्यान सरोज अहिरे यांनी आपले मत व्यक्त केले। माघारीचा दिवस हा 4 तारीख होता। 4 तारखेलाही आपण बघितलं की शिवसेनेचे जे स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांनी जाऊन घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं की ही माघार आम्ही घेतो आहे, परंतु माघारीची वेळ पूर्ण 3 वाजता होऊन गेलेली असल्यामुळे माघार ती होऊ शकली नाही। बॅलेटवर धनुष्यबाण हे कंटिन्यू राहिलेलं आहे। मग जर हे पत्र खोटं नव्हतं तर मग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं, माननीय माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी 2 ते 3 वेळा ज्या बाईट दिल्या त्याला आपण काय म्हणणार आहात। तर हे कुठेतरी काय शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं आणि नाशिकमध्ये देवळाली मतदारसंघात विशेष लक्ष घालावं आणि आपल्या कार्यकर्त्यांना जसं आम्हाला सूचना मिळालेल्या आहेत की जिथे महायुतीचे उमेदवार असतील जसे यावेळी देवळाली गाव येथील गांधी पुतळा, शैनेश्वर महाराज मंदिर, मारुती मंदिर, पाराचा गणपती अशा आदी मंदिरात दर्शन घेऊन अहिरे यांनी प्रचार दौऱ्याला सुरुवात केली असून देवळाली गावातील धनगर गल्ली, तेली गल्ली, कुंभार गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर, मौलाना आझाद रोड, गांधीधाम, भागवत गल्ली, बाजारपट्टी, मोहम्मद दिया चौक, थोरात चौक अशा भागात ठिकठिकाणी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। तसेच महिलांनी प्रचारात दौऱ्या दरम्यान औक्षण करून त्यांचे स्वागत केले। प्रचार दरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुषांचे आशीर्वाद घेऊन देवळाली मतदारसंघात विविध विकास कामे करण्याचा माझा निर्धार आहे। त्यासाठी मला पुन्हा देवळाली मतदारसंघातून निवडून विधानसभेत पाठवावे अशी अपेक्षा सरोज अहिरे यांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक।